आंबेडकरांनी महिलांसाठी विशेष परिषद नागपूर इथे घेतली होती 1942 ला. पहिली परिषद महाड येथे घेतली होती 1927 ला आणि नंतर ही 1942 ला महिलांची विशेष परिषद घेतली होती. कारण की बाबासाहेबांना महिलांना जागृत करायचं होतं, त्यांना न्याय द्यायचा होता, त्यांना अधिकार बहाल करायचे होते आणि म्हणून बाबासाहेब महिलांना जागृत करण्यासाठी अनेक ठिकाणी परिषदा घेत होते. आणि ही नागपूरची परिषद, त्यामध्ये बाबासाहेब महिलांना काय संदेश देतात ते बघायचं आहे. तर बाबासाहेबांनी सर्वप्रथम बाबासाहेब हे मानव मुक्तीचे लढे लढत होते आणि म्हणून कुठल्या एका जाती धर्माचा पंथाचा विचार करत नव्हते. ते प्रत्येकाचा विचार करत होते आणि म्हणून या भारतातील स्त्रियांना त्यांचे अधिकार मिळायला पाहिजे, त्यांना स्वातंत्र्यता मिळाली पाहिजे. म्हणून बाबासाहेब म्हणतात, बाबासाहेबांनी अनेक लोक बाबासाहेबांना टीका टिप्पणी करतात की डॉक्टर आंबेडकरांनी कधी स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतलेला नाही, कारण की बाबासाहेबांची स्वातंत्र्याची संकल्पनाच वेगळी होती. बाबासाहेबांचं स्वातंत्र्य वेगळं होतं. असं नाही की एक राजा बदलला आणि दुसरा आला की झालं स्वातंत्र्य, याच्यातून काही मिळणार नाही हे बाबासाहेबांना माहित होतं. आणि म्हणून बाबासाहेब जे म्हणतात की स्वातंत्र्य ते तेव्हा मिळेल की जेव्हा प्रत्येकाला त्याचं आर्थिक स्वातंत्र्य, त्याचं शैक्षणिक स्वातंत्र्य, त्यांना व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य जोपर्यंत मिळत नाही, त्यांचं राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक हे सगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य त्यांना मिळालं पाहिजे, ही त्यांची संकल्पना होती. आणि मग महिलांनाही त्यांना पूर्णपणे स्वातंत्र्य मिळवून द्यायचं होतं. आणि म्हणून बाबासाहेब महिलांना जागृत करत असताना 1942 ला नागपूरच्या भूमीवरती स्त्रियांना संदेश देताना बाबासाहेब पहिला संदेश देतात की तुम्ही शीलवान असले पाहिजे. कारण की एक स्त्री जर शीलवान असेल तर ती एक कुटुंब शीलवान तयार करू शकते. तिच्यामध्ये तेवढी शक्ती आहे, तेवढी ताकद आहे, तेवढी क्षमता आहे. आणि म्हणून शीलाकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. बाबासाहेब म्हणतात संपूर्ण अलंकारामध्ये जर कुठल्या सगळ्यात सुंदर अलंकार असेल तर ते आहे शील. आणि ज्याच्या अंगावर शीलाचं दागिना आहे त्याला दुसऱ्या कुठल्याही दागिन्याची गरज नाही. शील हे सगळ्यात श्रेष्ठ दागिना आहे आणि म्हणून ते शील आपण जपलं पाहिजे, जगलं पाहिजे आणि ते आपल्या कुटुंबामध्ये आपल्या मुलाबाळांनी शीलवान बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एका शीलवान व्यक्तीच्या प्रभावाने घरातला दुसरा व्यक्ती शीलवान बनू शकतो, हे बाबासाहेबांचं म्हणणं आहे. आणि म्हणून स्त्रियांना बाबासाहेब सांगतात की तुम्ही शीलवान बना, तुमच्या पोटी जन्मलेले मुलं शीलवान राहतील जर तुम्ही शीलवान असाल तर. आणि म्हणून शील हे अतिशय महत्वाची आणि जीवनामध्ये आवश्यक असणारी गोष्ट आहे. त्याला बाबासाहेब म्हणतात हे अलंकार आहे, तुमचा हा दागिना आहे आणि तो दागिना, सोन्याचा दागिना जपता त्याच्याही पेक्षा याला जपायचा आहे. त्यानंतर बाबासाहेब म्हणतात वाचेवर संयम ठेवा. कारण की महिला एकदा बोलायला लागल्या की सुरूच, मध्ये मध्ये बोलतील, काहीतरी बोलतील, तोंडाचा पट्टा सुरू, जिथं बोलायचं तिथं बोलणार नाही, अनाठाई बोलायचं, बळबळ करायची, हे जे काही सवयी असतात त्या सवयी बंद करा. मोजकं बोला, चांगलं बोला, जिथे गरज आहे तिथे अवश्य बोला, जिथे गरज नाही तिथे शांत राहा, योग्य पद्धतीने बोला, इतरांचा सन्मानपूर्वक बोला इतरांशी. आणि वाचा जपून वापरा, शब्द जपून वापरा बोलताना. शब्दाची धार जरा फारच तेज असते तलवारीपेक्षाही. आणि मग शब्द चांगले वापरायचे जेणेकरून ते कुणाला बोचू नयेत, कुणाला त्या शब्दाने जखमा होऊ नयेत, असे शब्द वापरले पाहिजे. त्यानंतर उच्च प्रतीचं ध्येय ठेवा. आपलं जे ध्येय आहे महिलांनी उच्च प्रतीचं ठेवलं पाहिजे. हे सांगताना बाबासाहेब त्यावेळी भाषणात म्हणाले होते की एखादी ब्राह्मणीण बाई असेल आणि ती गरोदर असेल तर ती विचार करते माझ्या पोटी जन्माला येणारा बाळ न्यायाधीश बनवेल मी. आणि त्या जागी एखादी महारीण बाई असेल तर ती असला विचार कधीच करत नाही. आणि म्हणून ती प्रगल्भता आपल्यामध्ये आली पाहिजे आणि मोठा विचार करता आला पाहिजे. कारण मोठा विचार करू तर मोठं करण्याचा प्रयत्न करू. विचारच लहान करत असतो तर मोठं घडणार आहे का? नाही. यासाठी जुन्या लोकांची एक म्हण आहे इथल्या भारतीय इतिहासामध्ये, काय म्हणते, अंथरूण पाहून पाय पसरा. म्हणजे तुमची लायकी कमी ठेवा आणि कमीच पाय पसरा, म्हणजे तुम्ही सगळ्यांच्या पायाखाली राहा.
बाबासाहेबांनी हे पार मोडून काढलं आणि म्हणून त्यांनी अंथरूणच एवढं मोठं बनवलं, किती तेवढं पाय पसरायचं तेवढं पसरत आलं पाहिजे. आणि म्हणून अंथरूण पाहून पाय पसरायची गरज नाही आहे. तुम्हाला किती पाय बोटे लांब पसरायचे आहेत तेवढं अंथरूण तुम्ही तयार करता आलं पाहिजे. एवढं मोठं विचार करायला शिका आणि त्या तेवढं प्रयत्न करायला शिका. आपोआप तुम्ही तेवढं मोठं करू शकता, तेवढं मोठं घडवू शकता. संकुचित विचार असतील तर संकुचितच राहाल. प्रगल्भ विचार असतील तर तुमच्यात आपोआप प्रगल्भता येईल आणि तुम्ही मोठा विचार करायला लागाल. आपले हेतू उदात्त असले पाहिजे. माझंही भलं आणि इतरांचंही भलं. कारण की आपला धर्म काय सांगतो, सबका मंगल. तर माझंही कल्याण हो आणि इतरांचंही कल्याण हो. त्यानंतर बाबासाहेब म्हणतात काटकसरी बना. महिलांनी काटकसरी बना. घराची जबाबदारी तुमच्यावर आहे. तर कुठला पैसा किती खर्च करायचा, कुठल्या गोष्टीसाठी किती खर्च करायचा, काय गरज आहे, काय आवश्यकता आहे, आवश्यकतेप्रमाणे खर्च करता आला पाहिजे. अनाठाई खर्च करत राहिले तर जी काही मिळकत आहे ती टिकवू शकत नाही तुम्ही. आणि मग गरज काय आहे, गरज महत्वाची काय आहे, ती महत्वाची गरज लक्षात घेऊन खर्च करता आला पाहिजे. चैनीच्या गोष्टी कोणी करायच्या, ज्यांच्याकडे जास्त येत आहे ते चैनीच्या गोष्टी करतील. मग जसं जसं आपण गरजा भागवता हळूहळू आपल्याकडे जास्त साठवायला व्हायला लागलं, आता आपण ते करू शकतो, त्यावेळेला मग चैनीकडे बघायचंय. पण तोपर्यंत आवश्यकता काय आहे गरजेची आणि त्या गरजा करायच्या. घरात आधीच 2 साड्या आहेत की नाही, पण नाही ह्यांच्याकडे नाही का भारी दिसत आहे, जरा आता अशीच घेते. नाही का, बायकांचे हे भारी असते. लग्नामध्ये जावं की नाही, ते लग्न बिग्न काही खरं नाही. फक्त पहा बायांच्या साड्या त्या कशा घालतात, त्यांचे दागिने, त्यांचे हेअर स्टाईल, तेच पाहायचं काम नसते, दुसरं काहीच पाहायचं नसते तिथं. फॅशन शो सुरू आहे. असला पाहिजे, चांगली गोष्ट आहे. कारण की हे सगळं आपल्याकडे आलं पाहिजे म्हणून तर बाबासाहेबांनी एवढे कष्ट केले ना. पण ते केले, त्याची जाणीव ठेवा. आणि जेवढा नट्टापट्टा करता तेवढा धम्म समजा, तेवढा धम्माला वेळ द्या, धम्माचं आचरण करा. चळवळीला वेळ, पैसा, मेहनत सगळं देता आलं पाहिजे ना. नाहीतर मग बाई माझ्या बाबासाहेबांनी माझ्यासाठी असं केलं, मी मात्र आता असंच करतो, तर जमेल का? आता हे सगळं आपल्याकडे आलेलं आहे. ते कोण आनंद शिंदे म्हणतात बहुतेक ते एक गाणं, पैसा धाडण्या भीमाला, तिने थापल्या कितेक गौऱ्या, तिने थापल्या कितेक गौऱ्या, फाटक्या लुगड्यात नांदली रमाई, तवा शालूत नटल्या ह्या नवऱ्या. तिने जर का पैठण्या घातल्या असत्या ना, तर तुमच्या वाट्याला काही चांगल्या लुगडे घेतल्या आले नसत्या. लाचे आले आता 1 पीस, तेही 15-15, 20-20, 25-25 हजाराचा, त्या तास 2 तासाच्या लग्नासाठी एकच वेळ घालतात. त्याच्यानंतर तेवढं भारी घालू शकतात का रोज रोज? पण एका दिवसासाठी, त्या एका दिवसाच्या कार्यक्रमासाठी, कारण की नाही त्या माझ्या मैत्रिणीने खूपच सुंदर घेतला होता, आता मी तर घेईनच तसा. आपल्या आईवडिलाची काय कुवत आहे, काय ऐपत आहे, ते किती कष्टाने कमवत आहे त्याच्याकडे बघायचं नाही. पण तिनं केलं ना, मी करे. तिच्याकडे 6,000ची आली होती का, कोण पार्लरवाली, माझ्याकडे 3,000ची आली पाहिजे की नाही. अहो बाई, तू अशी सुंदर दिसू शकतेस, थोडेसे विचाराने वाग. पण मेकअपची पद्धत आलेली आहे, तर मग 3,000ची पार्लरवालीच येते, 4-4 हजार ती पार्लरवाली, 3 तासासाठी नवरी बनवायला 3-3, 4-4 हजार ती पार्लरवालीला पैसे दिले जातात. काळ बदलला की नाही. आणि म्हणून काटकसर करायला शिकलं पाहिजे. आपण आपल्या परिस्थितीनुसार, आपल्या कमाईच्या नुसार आपण खर्च करायला शिकलं पाहिजे. आणि ज्या कमाई मधून आपण किती वाचवू शकतो, रमाईने कसं वाचवलं की नाही, 50 मधले 5 वाचवलेच पाहिजे, तशी काटकसर आपण केली पाहिजे. आणि काटकसरी महिला असतील तर, नाहीतर मग काय होते, आम्ही जातो वर्गणीला गेलं, हे जे लोक वर्गणी मागतात त्यांना अनुभव आहे. मग गेलं दारात, बाईचा पगार किती, नवऱ्याचा 85,000, 60,000, पण दारात गेलं
नाही म्हणते आमचे हे नाही का घरीच नाही, हे काय अख्खा पगार घेऊन खिशात फिरतात की का, आमचे हे घरीच नाहीत म्हणते. आमच्या इकडची सांगते बरं, तुमच्याकडची नाही सांगत गोष्ट, आमच्या इकडची आमच्या शहरातली गोष्ट सांगते. तर आमचे हे घरीच नाही आहेत म्हणते. आणि म्हणून आपण बचत करायची म्हणजे आपल्या ह्यांचा स्वाभिमान राखता आला पाहिजे. माझ्या दारात कुणी वर्गणीदार आलं तर नवऱ्याला न सांगताही घ्या, नंतर नवऱ्याकडून ते कसे काढायचे तेही आयडिया आली पाहिजे, युक्त्या लढवत्या आल्या पाहिजे, आणि ते जमा कसे करायचे. नवऱ्याला एकदा माहीत झालं की आपली बाई आपल्याकडून घेते पण ही सेव्ह करते, नवरा त्यांना माहिती असेल की नाही तो देत राहील. पण नवऱ्याला माहित आहे हिच्याकडे 100 दिले ना हे 200 दुसऱ्याकडून कर्ज करून खर्च करते, तर एकही देणार नाही हातात तुमच्या. आणि म्हणून काटकसरी असलं पाहिजे. तेवढी नवऱ्याकडे आपला नवरा आपल्यावरती तेवढा विश्वास ठेवेल तसं आपल्याला वागता आलं पाहिजे. आणि म्हणून हातात अख्खा पैसा देईल, तुमच्याकडे व्यवहार देईल, करा काय कराल. कारण की त्यांना माहिती आहे की आपल्या बाईजवळ किती दिलं आणि तिला म्हटलं की 5,000ची घे बाई, तर ते 5,000तले 2,000 तरी मागे पाडते हे त्यांना माहित आहे. आणि म्हणून ते म्हणतील की घे 5,000ची, कारण त्यांना माहित आहे ही 5,000ची काय घेतच नाही. पण 5,000ची घेणारी असेल की नाही आणि म्हटले साहेब 5,000ची घ्यायची आहे यावेळी, बाई राहू दे ना आता, 5,000ची किती दिवस घालणार आहे, 2,000ची घेऊन घे म्हणते, कारण विश्वास नाही ना. आणि म्हणून संसार करताना ह्या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे. ते बाबासाहेबांनी आपल्याला शिकवलं, सांगितलं, आपण त्याकडे लक्ष दिलं पाहिजे, कारण त्यामुळे आपला संसार चांगला होणार आहे आणि त्यामुळे आपण प्रगल्भ होणार. वेशभूषा आणि केसभूषा आदर्श ठेवा म्हणतात बाबासाहेब. आपली वेशभूषा आणि केसभूषा आदर्श ठेवा. पूर्वीच्या काळामध्ये महारीणबाईने, अस्पृश्यबाईने अंगभर लुगडं घालायचं नाही, चोळी घालायची नाही. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की आपली वेशभूषा नीट नेटकी असली पाहिजे. अंग भरून कापडं घाला, चापून चुपून साडी घाला म्हटले होते बाबासाहेब. चापून चुपून नीट नेटकी. आणि म्हणून आता आपण नीटनेटक्या घालायला लागलो साड्या, पण बरीचशी फॅशन आलेली आहे नीटनेटक्या घालता घालता. तुम्ही ते करत नाही, पण करायची इच्छा झाली कधी तर हे शब्द थोडेसे आठवा. लग्ना बिग्नाच्या वेळी नाही काही इच्छा होतात जागृत इतरांना पाहून, तर आपल्या इच्छेला कधी कधी मुरड दिली पाहिजे. आता ते टीव्हीतली जी जी फॅशन पाहतात नाही का, ते सगळी फॅशन आमच्या पोरी घरात करू पाहतात. तरुण आमच्या सुना, आमच्या पोरी, मग काय असा इथे पदर लावायचा, एवढूसाच पदर आहे, एवढूसाच राहते बारीकसा, असं इथून एवढा. मग हा एवढूसा पदर इथे टाकला, इकडून इकडे इथं पिन, दुसरा इकडे इथं पिन, आणि मग पायी चालली झम 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 झम. साडी, बाबासाहेब त्यावेळी म्हटले होते की भारतीय स्त्रीचा साडी हा पेहराव जो आहे हा आदर्श पेहराव आहे. इतर पाश्चात्य संस्कृतीचे लोक भारताकडे त्यामुळे आदर्श नजरेने बघतात की इथली स्त्री अशा प्रकारे वेशभूषा करते, आणि म्हणून त्या प्रकारे आपण संपूर्ण अंग झाकेल अशी साडी परिधान केली पाहिजे. पण अनेक वेळेला महिला साड्या घालताना आपला पदर कसा ठेवायचा, बसलेलं असताना उठताना आपली साडी कशी नीटनेटकी दिसली पाहिजे, राहिली पाहिजे, ते कसं लक्ष ठेवायचं याचं भान राहत नाही. काही काही फॅशनच्या आहारी एवढ्या जातात की सांगूच नका. फॅशन आता आमच्या रमाईची काडी गाडी दिसते, रमाईची चोळी दिसत नाही का कशी राहते शिवलेली, दिसते की नाही. आता फॅशन किती आली, बाईचा गळा, आता मी टेलर आहे की नाही, याही टेलर आहेत वाटते समोर, तर टेलर लोकांचा आमचा भारी फायदा आहे त्याच्यामध्ये. कसं, जेवढा गळा मोठा तेवढे पैसे जास्त. तर अनेक अशा आमच्या तरुण भगिनी असतात की पाठीवरती नाही का, पाठीवर ब्लाऊजच्या 3च पट्टी, अशा 3 बोटाचीच पट्टी असते. टीव्हीत पाहतात की नाही हिरोईनीला, तर मग ती सुंदर दिसते, आम्ही काय तिच्यापेक्षा कमी, तिथं मेकअप करते, आम्ही बिना मेकअपने तिच्या इतक्या आहोत, तर मग आम्ही काय घातलं नाही पाहिजे का. मग हे तसे ब्लाऊज शिवतात फॅशनचे. आणि मग ते फॅशनच्या ब्लाऊज थोडंसं काही अधिकच करायचं म्हटलं, आता असा शिवायला कमी पैसे लागतात आणि तर तसा शिवायला जास्त पैसे लागतात. तर मग 500, 700, 800, 1000 रुपये द्यायलाही तयार आहे फॅशनसाठी. पण फॅशन करायची असते.
आणि म्हणून फॅशन करा, चांगली गोष्ट आहे, कारण की आपल्याला मागासलेपणा नको, बिलकुल नाही. आपल्याला प्रगतीच्या पथावर जायचं आहे, तर प्रगती सर्व प्रकारची झाली पाहिजे आणि म्हणून फॅशन केलीच पाहिजे, पण ती फॅशन आपल्याला विद्रूप करणार नाही, हे आपल्याला समजलं पाहिजे. आया बसून असताना आयांनी आपल्या मुलींना, ही जाण आईला असेल तर ती आपल्याला मुलींना शिकवेल. मुलींनी पार्टीत जाताना कसे कपडे घालायचे, विहारात जाताना कसे घालायचे, प्रवासात जाताना कसे घालायचे, हे एक शास्त्र आहे खऱ्या अर्थाने, पण ते समजत नाही. आणि त्यामुळे काय, पोरी म्हणे असं घालायचं फॅशन आहे, तर आईला माहीतच नाही. आई म्हणते घालू दे बेटा, छान दिसते. तर फॅशन करा, सगळ्या प्रकारची फॅशन करा, कुठल्याही कपड्याला काही बंधन नाही. मी या विरोधात आहे. अनेक लोक म्हणतात की बाईने साडीच घालावी, अमुक नाही. मी त्या पुढे जाऊन म्हणते की साडी घालणाऱ्या अनेक महिलांचं पाठ आणि पोट दोन्ही दिसते, आणि पदर बिदर खोचून कामाला लागले की अजून सांगूच नका मग काय काय दिसते ते. सगळे आपले इथे बाप भाऊ बसले आहेत, पोरं बसलेले आहेत, सगळ्या बहिणी बसलेल्या आहेत. लक्ष ठेवायचं हे, कारण की ही शिकवण फार महत्वाची आहे. आणि म्हणून काय आहे की वस्त्र, माणसाला लाज आहे म्हणून वस्त्र तयार झाले, लाज झाकण्यासाठी. मग जे झाकायचे ते झाका ना, फॅशनच्या मागे लागून जे झाकायचे ते उघडं का पाडता, आहे की नाही. आता ही बघा, ही माय, ह्या ताईकडे बघा बरं, किती छान, कारण की हा काळ तसाच होता, पण काळ किती बदललं पाहिजे. यांच्या काळामध्ये म्हणजे आमची माय अगदी जावयाच्या समोर, जावयाच्या समोर म्हणजे पदर नाही पडला पाहिजे, खाटेवरच बसत नव्हती, तिला हात धरून बसवलं, बस जावयाच्या बाजूला, तू जास्तच काहीतरी हुशारी नको सांगू म्हणे. अगं तू तुझ्या पोराच्या बाजूला बसते ना, तुझ्या पोराच्या बाजूला बसते की नाही, हो. मग जावई कोण आहे, जावई पोरगा आहे तुझा, पोरगी दिली ना, ते पोरग झालं. तर तो जावयाचा मान डोक्यावर, मग तो जावई सासूला पाया लागा म्हणते. प्रथा बघा, आम्ही या प्रथा मोडीत काढल्या. सासूनी जावयाच्या पाया अजिबात लागायच्या नाही. पोरगी दिलेली आहो तुम्ही, करोडो किमतीचं धन तुमचं दिलेलं आहे त्या माणसाला, आणि तरी तुम्ही झुकता त्याच्या पुढे, काठमानेनं राहायचं. काळ बदलला. आता आमच्या पोरी बरोबरीने शिकत आहेत, मुलाच्या जावयाच्या बरोबरीने कमवत आहेत. का झुकायचंय, जावयाने पाया लागल्या पाहिजे, कारण की आईसारखी महिला तुझ्या पुढे आहे, सासू नावाची. पाया पड बाबा, आशीर्वाद देईल ना तुला. पण इथे या देशात समता समता म्हणतो की नाही, बरं झालं आता हे आठवलं तर थोडस सांगते. समता समता त्याला म्हणतो नाही का आपण, समता समता, बाबासाहेबांनी समता सांगितली, बुद्धांनी समता सांगितली, तर ह्या समतेचं भारी घोडच आहे आपल्या भारतामध्ये, भारी घोड आहे. बघा विषमता कशी काम करते. मराठीचं पुस्तक आहे ना, आता आपले पोरं सगळे, आपले नातू आता इंग्रजी शिकतात, त्याच्यामुळे हा नाही, पण आम्ही सगळे मराठी शिकलो की नाही. मराठीचा पहिला शब्द बबनला पाठ दे बसायला, कमल पाणी आण, बबन अभ्यास कर. कमल जेवण वाढ. बघा समता या देशातली. म्हणजे पोरींनी काय काय करायचं, तर हे असं, त्यांना अभ्यास करायचा, त्याला पाठ, हिला पाणी. नदी लहान, समुद्र मोठा, म्हणून त्याला समुद्र. घरामध्ये बघा, पुरुषांचे जेवढे नाते असतील त्याला कसं बोलायचं, या जा बसा उठा. म्हणजे मी पण ते करते आणि केलेलं आहे, पण बदलणार आहे मी ह्या सगळ्या गोष्टी. माझ्या येणाऱ्या पुढच्या पिढीत हे राहिलं नाही पाहिजे, प्रयत्न करत आहे मी. सासूने जावायला काय म्हणायचं, या जा बसा उठा. सुनेला बघा ना, समता समता कशी आहे. अजून
आपण शिकवतो वडिलाला काय म्हणायचं? बाबा या, जा, बसा, हे घ्या, ते द्या. आणि आईला म्हणजे बाईला किंमतच नाही, तिला कसंही बोललं तरी चालते. असे अनेक उदाहरण आहेत. ते उदाहरणं देता देता रात्र जाऊ शकते. आणि म्हणून बदलत चाललेल्या काळाबरोबर बऱ्याचशा गोष्टी बदलत आहेत आणि त्या बदलत राहिल्या पाहिजे. आणि म्हणून आपल्याला समतेच्या मार्गावर जात असताना आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य की स्वैराचार, या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. स्वातंत्र्य पाहिजे, पण त्या स्वातंत्र्याला जर स्वैराचाराचं रूप दिलं, मी स्वतंत्र आहे, मी कशी राहील, मी कशी करेल, मी कशी राहील, मी काही बोलेल, तर जमेल का? नाही. स्वातंत्र्य मिळालेलं आहे, त्याचा योग्य पद्धतीने लाभ घ्या. चांगलं बोला, चांगलं वागा, चांगले कपडे घाला, नीटनेट करा, दुसऱ्याचा मान सन्मान करा, तुमचाही मान सन्मान केला पाहिजे. हे सगळं असं असलं पाहिजे. आणि म्हणून वेशभूषा आपली आदर्श ठेवा. नीटनेटके अंग घालून झाकून कपडे घाला. तर मी हे बोलत होती की जर साड्या घालणाऱ्या महिला, एखादी ड्रेस घालणारी बाई दिसली माझ्यासारखी, ते शोभते का या वयात? सरळ बाईचं म्हणणं आहे, शोभते का या वयात? तुम्हाला काय करायचं, तिला शोभते ना, तिचं ती पाहून घे, शोभते का नाही शोभते. तुम्हाला नाही घालायचं नका घालू, पण तुम्ही तिच्यावरती टीका टिप्पणी तुम्ही सुरू करता. बाया आधी करतात, माणसं नाहीत बघत ह्या गोष्टी फारशे, पण बायाच बघतात. पण ड्रेस, सलवार सूट हा संपूर्ण अंग झाकते, साडी बरंच अंग मोकळं ठेवते. वाईट काय आहे त्याच्यात? ड्रेसमध्ये वाईट काय आहे? मग मी नाही घातलं तर मग मी माझ्या सुनांना दोष द्यायचा का? अशीच घालते, तशीच घालते, हे शोभते का? चार लोकात अशी जाते, चार लोकात तसे. अरे घालू द्या की तिला. माझा काळ वेगळा होता, तिचा काळ वेगळा आला, घालू द्या ना. अंग झाकलं पाहिजे, हे महत्वाचं. आणि आता बायकांच्या कपड्यावरती हे जे काही बलात्काराच्या वगैरे घटना घडतात ना, त्यामुळे अनेक प्रकारच्या पोरींवरती बंधनं आणणारे भाष्य करतात लोक. आणि म्हणून आमच्या येणाऱ्या पुढच्या पिढीचं भवितव्य फार धोक्यात आहे तसं बघता. काहीही भाष्य करतात, म्हणजे पुन्हा स्त्रियांना त्या सगळ्या बंधनात टाकायचं आहे. आणि म्हणून आपलं स्वातंत्र्य आपल्याला टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला कसं वागायचं आहे हे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून नीटनेटके कपडे परिधान करा. आणि आपल्याला आपल्या काय म्हणूया, आपल्या बॉडीला, आपल्या व्यक्तिमत्वाला जे काही चांगलं वाटते, जे सुटेबल आहे, जे सुटसुटीत वाटते ते परिधान करा. अंग झाकलं पाहिजे. आता ग्रामीण भागामध्ये कसं आहे, एखादी गाऊन घालणारी बाई असेल की तिच्यावरही टीका टिप्पणी, कुणी ड्रेस घालणारी बाई दिसली तिच्यावर टीका टिप्पणी. तर हे बंद केलं पाहिजे. आता तुम्ही बंद करा. तुमचा काळ संपलेला आहे, बदललेला आहे. काळानुसार बऱ्याचशा गोष्टी बदलत आहेत, तर ते बदल स्वीकारा, आनंदाने स्वीकारा. त्यानंतर बाबासाहेब म्हणतात, भाराभर दागिने घालण्यापेक्षा एकच सोन्याचं दागिनं परिधान करा. पूर्वीच्या काळामध्ये अस्पृश्यबाईने काचाचे, बेगडाचे, कतलाचे, पितळेचे कसे कसे दागिने परिधान करण्याची पद्धत होती. कारण की सोनं चांदी घेऊ शकत नव्हतो ना आपण, खायला नव्हतं असतं, सोनं चांदी कुठे घेणार. आणि म्हणून मग कसे काय पण घालायचे गळ्यामध्ये, गळाभर. आणि म्हणून बाबासाहेब म्हटले, फक्त सोन्याचं एक दागिनं परिधान करा. आणि याच बाबासाहेबाच्या या संदेशाचा वापर मीराताई आंबेडकरांनी 2004च्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये जे ठराव पारित केले, त्या ठरावामध्ये बाबासाहेबाच्या या संदेशाला पुढे आणण्याचं त्यांनी काम केलं. आणि म्हणून सर्वच लोक एवढे पैसेवाले झाले नाही की सोनं घेऊ शकतील. आणि म्हणून सोनं जे लोक घालू शकत नाही, त्या महिलांनी आपल्या गळ्यात हे काळे मणी, मंगळसूत्र ज्याला म्हणतात, ते परिधान करण्याऐवजी सफेद मोत्याची माळ परिधान करू शकता तुम्ही. काळे मणी नाही. काळे मणी हे गुलामीगिरीतून आले, स्त्रियांच्या गुलामीतून आलेले काळे मणी आहेत. याचा खूप मोठा इतिहास आहे. आणि तुमची सगळी ही अवस्था पाहता मी तेवढं सगळं सांगत बसेल की नाही, तर तुम्ही अर्ध्या निघून जाऊ शकता. आणि म्हणून मी तो तेवढा इतिहास सांगू शकत नाही. तर ह्या काळ्या मण्याचा खूप मोठा इतिहास आहे. हा इतिहास आमच्या लाचारीचा, आमच्या शोषणाचा,
स्त्रियांच्या गुलामीचा हा फार मोठा विषय आहे आणि म्हणून बौद्ध महिलेनी कमीत कमी ही गुलामी सोडून द्यायची आहे. मनुस्मृतीच्या 5व्या अध्यायामध्ये असं सांगितलं गेलं होतं की अस्पृश्य माणूस कसा ओळखायचा, ते ज्याच्या हाताला, गळ्याला, कमरेला, पायाला काळे धागे असतील तो अस्पृश्य म्हणून ओळखला जाईल. आणि प्रत्येक अस्पृश्यांच्या हाताला, गळ्याला, पायाला काळे धागे बांधले जात होते, कारण की त्यांची सावली चालत नव्हती की नाही, तर दिसलं की दूरूनच दूर होता आलं पाहिजे म्हणून हे निशाण्या लावल्या होत्या. आणि त्या निशाण्या हळूहळू त्याचे रूपांतर वेगवेगळ्या गोष्टीमध्ये होत गेले. मग नंतर आर्य आले, आर्यांनी इथल्या माणसांना मारलं, इथल्या बायकांचं शोषण केलं, त्यांच्यावरती अन्याय अत्याचार केल्या. त्यांच्या अत्याचाराच्या प्रतीक ते घोड्यावरून आले होते, तर त्या घोड्याच्या केसाचे धागे बनवले, ते धागे बायकांच्या गळ्यांमध्ये बांधले. अनेक इतिहास आहे, फार मोठा इतिहास आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी त्यावेळी म्हटलं हे सगळं सोडून द्या, मुक्त व्हा. पण अजूनही आपल्याकडे ते आहे, कारण की लग्नात नवरा बांधतो की नाही, सौभाग्याचं लेणं. कालच सांगितलं रमाई सांगताना तुम्हाला, सौभाग्याचं लेणं काय, नवऱ्याच्या नावाची गाठी बाईच्या गळ्यात असली पाहिजे. आणि बायकांना खूप म्हणजे त्यांच्या मनात एवढं हे आहे त्या गाठीबद्दल की बाई लग्न झालं की नाही, अशी आग दबली असेल की नाही अशी वर दाखवतात, म्हणजे माझं लग्न झालेलं आहे. त्यांच्याकडे काहीच नसते ना दाखवायला, ते मोकाट आहेत. ते आधी मोकाटच होते, आताही मोकाटात, नंतरही मोकाटच राहतात. तुमच्यावर ते बंधनं लादली गेली. हे बंधन आहेत, हे गुलामीचे निय प्रतीक आहेत, ते आम्ही त्यागले पाहिजे. तर ते आम्ही तसेच जपून ठेवत आहोत. आता बाया ज्या म्हणतात, कारण की तुम्ही म्हटलं नाही तरी अनेक बाया जे म्हणतात ते सांगते तुम्हाला, आणि नवऱ्याच्या नावाची गाठी असते ना, बांधलीच पाहिजे ना. बाई ओळखता कशी, ते कसे ओळखले जातील, लग्न झालंय त्यांना नाही का ओळखीची गरज, तुम्हाला का पडली ओळखीची गरज. मग नवऱ्याच्या नावाची बांधली, पण मग नवरा गेल्यावरही विधवा बाया पण घालतात, तर मग ते कोणाच्या नावाची, मला असा प्रश्न खूप वेळा पडतो. तुम्हाला पडतात की नाही माहित नाही, पण मला पडतो. नवऱ्याच्या नावाची होते तर नवरा गेला बाबा, आता मग कोणाच्या नावाची बांधली, हा एक प्रश्नच आहे. पण बाईची ओळख असलीच पाहिजे नाही का. तर ह्या ओळखी बंद करा. स्वातंत्र्य कशाला म्हणायचं, ओळखीची काही गरज नाही. पती पत्नीचं नातं मनाचं आणि देहाचं आहे, आणि म्हणून आपल्या शरीराचं पावित्र्य आणि मनाचं मांगल्य एकमेकाशी बंधनकारक आहे. तेवढी निष्ठा एकमेकाच्या प्रती ठेवली पाहिजे. कुठल्याही दागिन्याची गरज नाही. पण बाईला बदललं जाते प्रत्येक वेळी. लहानपणीचे वेगळे बंधनं, लग्न झालं की वेगळे बंधन. पायाच्या बोटापासून जोडवं घाला, हिरवा चुडा, गळ्यात काळी गाठी, मग हातात हिरवा चुडा, भांगात असं, मग अमुक न मग तमुक, माणसाला काहीच बदल करायचा नाही. मग जर नवरा मेला तर मग पुन्हा बाईची गाठी तोडा, मग नवीन बांधून द्या, मग बांगड्या फोडा, मग पुन्हा घालून द्या, कपाळाला आधी लावा, मग मोडा. किती त्रास त्या जीवाला. आधीच दुःखी, तिच्याला डबल दुःख देण्याचं काम इथली संस्कृती करते, आणि संस्कृतीच्या नावाने आपण सगळे लोक तिच्यासोबत ह्या क्रिया करत असतात. म्हणजे ती बदलतच राहिली पाहिजे, वारंवार तिनं बदललं पाहिजे स्वतःला इतरांसाठी. इथल्या संस्कृतीचा हा जो उपक्रम आहे, हा बाबासाहेबांनी मोडीत काढण्याचा खूप प्रयत्न केला. त्यांनी तसं घटनात्मक बदल करून टाकले, पण ते आपण स्वीकारले नाही. आणि म्हणून भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून 2004ला जे ठराव झाले, त्या ठरावामध्ये बौद्ध महिलांनी गळ्यात काळ्या मण्याचं मंगळसूत्र ज्याला म्हणतात ते परिधान करू नये, त्याऐवजी सोन्याची चैन किंवा सफेद मोत्याची माळ, त्याच्यामध्ये हे जे काही डोरले असतात की नाही, डोरले, तर डोरले नको, त्याच्यामध्ये 24 आऱ्याचं अशोक चक्र असावं, त्याला मंगलसूत्र असं संबोधू शकता. बौद्ध महिलांनी भांगात कुंकू घालू नये, लग्न झालं म्हणून दाखवायला नाही का. ते शाहरुख खान कोणत्या तरी पिक्चर मध्ये म्हणते ना, एक चुटकी सिंदूर की किंमत तू क्या जाने, रमेश बाबू. काय किंमत आहे ह्या चुटकीभर सिंदूरची कोणालाच नाही माहित आहे. तर ते सौभाग्याचं लेणं आहे ना, तर मग लग्न झालं की घातलं पाहिजे. ते भाग्य त्यांच्याकडे द्या ना थोडं थोडं, तुमच्याकडेच काय एवढं. सौ हा जो शब्द आहे ना, खऱ्या अर्थाने बायांना दिलेली शिवी आहे.
आहे की नाही? हसायला आला तुम्हाला तुम्ही म्हटलं तर. शिवी आहे ना बाईला दिलेली. कारण पूर्वीच्या काळात काय होतं, बाई गुलाम होती, वडिलाच्या, भावाच्या, नवऱ्याच्या सगळ्याच्या ताब्यात तिनं राहायचं होतं. आणि मग तिच्या कुठल्याही प्रकारचं शोषण केलं जात होतं. लहान वयातच लग्न व्हायची, कधी कधी विजोडलं व्हायचे, विवाह व्हायचे. आणि अशा परिस्थितीमध्ये लहान वयात लग्न झाले, नवरा मेला की ही तरुण पोरगी घरामध्ये राहायची, तिला घरात बंदिस्त ठेवायचे. तिच्यावरती घरातलेच माणसं नातेवाईक असू द्या, घरातले जे कोणी असतील मंडळी, ती अनेक वेळेला बाहेरच्या पुरुषांकडून तिचं शारीरिक शोषण करून घेत होते. आणि मोठं गोंडच नाव दिलं सौभाग्यवती. म्हणजे 100 पुरुषाचं भाग्य लाभो तुला. एका जन्मी म्हणे 7 जन्म असतात, माहित नाही कोणी पाहिले, आम्हाला माहित नाही, आम्ही ते मानत नाही 7 जन्म 20 जन्म. हाच जन्म आहे, याच जन्माचं जे काय व्हायचं असेल ते होऊ दे. मग म्हणे ते 7 जन्म हाच नवरा मिळावा असा पण एक सण आहे. आणि तो दारुड्या असेल ना तरी रोज मावासाठी हाच मिळो 7 जन्म. दारू पिऊन येऊन शिव्या द्यायसाठी 7 जन्म हाच पाहिजे. रोज मारत असेल तरी 7 जन्म हाच पाहिजे. पद्धती बघा कशा असतात. पण बायका मोठ्या आनंदाने करतात बिचारा, चांगली गोष्ट आहे. तुम्ही करू नका. फक्त तुमच्यात 7 जन्म बुद्धाने सांगितले नाही. बुद्ध सरळ म्हणतात माणसाचा जन्म एकदाच होतो आणि एकदा जो जन्म मिळाला त्या जन्माचं सार्थक करा. पुन्हा पुन्हा जन्म मिळत नाही मानवी, आणि मिळालेला आहे तर त्याचं सार्थक करा आणि चांगलं वागा, चांगलं जगा. आणि म्हणून कोणताही एक दागिनं वापरा. 2-2, 3-3 गाठ्या घालतात बाया नवऱ्याच्या नावाच्या, म्हणतात एक इथं एक इथं एक इथं, चालले त्या लांब होत अशा. मग ह्या 2-3 कोणाकोणाच्या नावाच्या, आता हाही प्रश्नच येते. मग एक नवऱ्याच्या नावाची आहे, 2-2, 3-3 घातल्यात त्या कोणाकोणाच्या नावाच्या. याचा अर्थ स्पष्ट आहे. बाबासाहेब त्यावेळी म्हणाले, तुम्ही जे काही दागिने परिधान करतात ते तुमच्या सौंदर्याचं प्रतीक आहे आणि म्हणून एकच घाला, भाराभर घालू नका. तुमच्यातले हे असे 2-2, 3-3 घालतात असे एवढ्याले मोठे मोठे, तर आपल्यातली गरिबी, दरिद्री, अशिक्षितपणा, गावंढळपणा त्यातून दिसून पडतो. आणि म्हणून सोडा, हे सगळं बंद करा. पण आपण अजूनही ऐकलेलं नाही. आता सोडता येते का बघा, प्रयत्न करा, सोडा. त्यात काही ठेवलेलं नाही. हे डोरले जे आहेत, काही काही भागामध्ये विधवा बाईंनी डोरले घालायचे नाही म्हणते, कारण ते नवऱ्याच्या नावाचे असतात म्हणते. आता या डोरल्याच्या हर जिल्ह्यामध्ये फारच वेगवेगळ्या भानगडी आहेत. अकोला जिल्ह्यामध्ये एका बाईला म्हटलं प्रत्येकीच्या गळ्यात असे 2 दिसले, 2. म्हटलं ताई हे असे 2 का? ते लग्नाच्या वेळी म्हणे एका डोरल्याला हळद लावायची आणि एका डोरल्याला कुंकू लावायचं आणि मग ते बांधायचे. मी म्हटलं ताई असं का? नाही म्हणे एक राजा आणि एक राणी. आई बाई म्हटलं हे पंचायतच आहे, हे डोरलेही राजा राणी बनत आहे, भारी ताकद आहे. म्हटलं मला हा अभ्यास नाही आहे, तर हे पंचायत आहे. तर अनेक प्रथा आपल्या कपाळावर मारल्या आणि आपण त्या जोपासत चाललो. बायकां काही यातून सुटका नाही. बायका ह्या सोडायला तयारच नाही. नका सोडू, तुम्ही तशाच राहा. आम्हाला सोडायचं होतं, आम्ही सोडलं, कारण आम्हाला प्रश्नच खूप पडत होते की आमच्याच मागे एवढे बंधनं का? आम्हाला या बंधनातून मुक्त व्हायचंय. आम्ही झालो. ज्यांना व्हायचं असेल त्यांनी व्हा. बाबासाहेबांचे विचार ज्यांना ऐकायचे असतील, ज्यांना पुढे न्यायचे असतील तर त्यांनी बदल करा. नसेल व्हायचं त्यांनी तशाच राहा. तथास्तु. जबरदस्ती नाही करू शकत ना आपण. त्यानंतर स्वतः शिक्षण घ्यावं, मुलांना शिकवा. आता सगळे शिकत आहेत, आपले लेकरं शिकत आहेत, शिक्षण होत आहे. पण तरी चिंतेचा विषय हा आहे की आमच्या मुलांचा, विशेष करून शिक्षणाचा दर खूप घसरत चाललेला आहे. मुली शिकत आहेत बऱ्यापैकी, गाव खेड्यात असो कुठेही असो, पण मुलांचा शिक्षणाचा दर घसरत आहे. हा चिंतेचा विषय आहे. आणि येणाऱ्या काळात आता जे सरकार आहे, या सरकारने ग्रामीण भागातल्या अनेक शाळा बंद करत आहेत सरकारी. पुढे मागे काय होणार आहे गरीब लोकांचं, जे बाहेर जाऊ शकणार नाही, शिकू शकणार नाहीत, अशा लोकांचं, लेकरांचं भवितव्य फार धोक्यात आहे. आणि म्हणून शिक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे लेकरांच्या.
त्यांची त्या वयात काळजी घेतली पाहिजे, त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे, त्यांना योग्य वळणावर आणण्याचा सतत प्रयत्न केला पाहिजे. शिक्षण ही एकमेव हत्यार आहे आपल्याकडे आपल्या प्रगतीचं. आपल्याकडे काही फार मोठी संपत्ती नाही, इस्टेट नाही, फार मोठे व्यवसाय नाही, आपल्याकडे काही जागीदारी नाही. आपल्याकडे शिक्षण हे एकच शस्त्र आहे की ज्याच्यामुळे आपण आपली प्रगती करू शकतो आणि समाजाला पुढे नेऊ शकतो. त्यानंतर बाबासाहेब म्हणतात, अंधश्रद्धेत राहू नका. कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा तुम्ही बाळगू नका. या अज्ञानातून बाहेर या. अनेक प्रकारची अंधश्रद्धा तुम्ही पाळत असता, अनेक प्रकारची आहे. हा बुवा तो बुवा, हा बाबा तो बाबा, हे धागे ते दोरे, नजर आहे, दृष्ट आहे, भूत आहे, बाधा आहे, अनेक प्रकारचे. हा विषय घ्यायला वेळच मिळणार नाही आहे. त्यामुळे मी आमच्या सरपंच साहेबांना सांगू इच्छिते की एक दिवसीय, जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा, कोणत्याही दिवशी, एक दिवसीय अंधश्रद्धा निर्मूलन शिबिर एक दिवसाचं तुम्ही लावायचं. आमच्या जिल्ह्यामध्ये अंधश्रद्धेवरती काम करणारे आमचे केंद्रीय शिक्षक आहेत. तुम्ही मला सांगा, त्यांना या गावात आणून आपण अनेक ते प्रयोग करून दाखवतात अंधश्रद्धेचे. कमीत कमी त्या प्रयोगाच्या माध्यमातून तुमच्या डोक्यात महिलांच्या काही प्रकाश पडला तर फार बरं होईल, अंधश्रद्धेतून मुक्त व्हाल. तर तोही उपक्रम करून पाहूया गावामध्ये, जेणेकरून जे काही अज्ञान आहे ते अज्ञान दूर होईल. कारण की या विषयाला वेळ पुरणार नाहीये, पुरत नाहीये, वेळ तुम्ही देऊ शकत नाही आहात. तुमचे चेहरे पाहिले की 2 तासानंतर असं वाटते की झालं बाबा आता थांबवून टाकावा विषय, असं मला वाटायला लागते. पण तरी मी पुढे जात राहते, कारण की माझा सिलेबस संस्थेने दिलेला पूर्ण केला पाहिजे म्हणून. आणि म्हणून हे सगळे अंधश्रद्धेचे जे जे काही घोड आहेत ते सगळे आपण सोडून दिले पाहिजे. कुठली अंधश्रद्धा बाळगू नका. पायाला हाताला जे काही धागे दोरे आहेत ते सोडून टाका. समारोपाच्या दिवशी तुमच्यात काय बदल केला हे तुम्हाला सांगायचं आहे. कोणता कोणता बदल केला या 10 दिवसाच्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून तुम्हाला काय कळलं ते तुम्हाला सांगायचं आहे. तर ते बदल तुम्ही सांगता आले पाहिजे, समजले पाहिजे तुम्हाला. नाहीतर मग 10 दिवसाची शाळा संपली आणि पोरं सगळेच्या सगळे नापास, नाही का. तर बघूया आता रिझल्ट किती टक्के लागतो. 5%, 10%, 50%, जो काही लागायचा तो. त्यानंतर सन्मानाने जीवन जगा, स्वाभिमानाने जीवन जगा. आपला स्वाभिमान, आपला सन्मान हा जपला पाहिजे. बाबासाहेबांनी आपला स्वाभिमान कुठल्याच वेळी ढळू दिला नाही. रमाईचं उदाहरण घ्यायचं झालं तर एकदा बाबासाहेब विदेशात होते आणि रमाईचे लेकरं खायला काही नाही घरामध्ये, लेकरं उपाशी होते. काही लोकांना ही गोष्ट कळली, कार्यकर्त्यांना, तर ते पैसे घेऊन आले रमाईच्या दारात. घरी रमाईला म्हटले पैसे ठेवा तुमच्याकडे, लेकरांसाठी काय बनवायचं ते बनवा. रमाई म्हटलं नको, पैसे नकोत मला. लक्ष्मीबाई म्हणाली त्यावेळेला, अहो जाऊबाई पैसे घ्या, आपण नाही खाल्लं तर चालेल, लेकरांना तर वाढू ना, आपले लेकरं तरी जेवतील. पण रमाई म्हणाल्या, एकदा जर का दुसऱ्यांकडून पैसे घेऊन लेकरांना द्यायला लागलो आणि तीच सवय जर लागली तर ते वारंवार जर नसलं त्यावेळेला म्हणतील, आई कुठून तरी आण मागून आणि आम्हाला दे. आणि म्हणून 1 दिवस 2 दिवस उपाशी राहिल्याने काही होत नाही. अशी लेकरांना सवय लागता कामा नये. एवढा स्वाभिमान. पठ्ठे बापूराव नावाचा शाहीर त्या काळामध्ये नावाजलेला शाहिरा होता. पण बाबासाहेबांच्या चळवळीला सगळे लोक स्वतःहून येऊन मदत करत होते, आर्थिक पैसे देत होते बाबासाहेबांना, की आपण मानव मुक्तीसाठी एवढं सगळं करत आहात तर आमचाही काहीतरी वाटा तुमच्या चळवळीला लागला पाहिजे म्हणून ज्याला जमेल ते लोक पैसे देत होते. हा पठ्ठे बापूराव बाबासाहेबांकडे एकदा आला, म्हणाला, बाबासाहेब मी पण माझ्या फळाचे, एका रात्रीचे फळाचे पूर्ण पैसे तुम्हाला देतो. बाबासाहेब म्हणाले, बाबूराव तुम्ही फळं चालवताना तमाशाचा? हो. अहो माझं फळ तुम्हाला माहितच आहे ना किती नावाजलेलं आहे ते. मग तुमच्या फळात नाचणाऱ्या ज्या महिला आहेत ना त्या माझ्या बहुजन समाजाच्या आहेत.
आणि त्या माझ्या आया बहिणी तिथे नाचतात ना, आपल्या पोटाची, आपल्या पोराबाळांच्या पोटाची खडगी बुजवण्यासाठी नाचतात. आणि अशा प्रकारचे तुम्ही व्यवसाय करता आणि मी तुमच्याकडून पैसे घेऊ आणि माझी चळवळ पुढे नेऊ का? मला नकोत तुमचे पैसे. कष्टाने कमावलेले पैसे देणारे अनेक लोक माझ्यासोबत आहेत आणि नाही पैसे मिळाले तरी माझी चळवळ जी चालायची ती चालेल, पण असले पैसे मला नकोत. एवढा स्वाभिमानी होता बाबासाहेबांचा बाणा. आणि रमाई तेवढी स्वाभिमानी होती. आज तो स्वाभिमान आमच्यातला कुठेतरी गाळाट झालेला आहे. अनेक वेळेला आमचा तोल जातो, आम्ही झुकतो कुठेतरी. त्यातल्या त्यात इलेक्शन राहिले तर अनेक वेळेला ह्या गोष्टी सगळीकडे घडताना दिसतात. सगळीकडे कमी अधिक प्रमाणात होत असतील पण होतात. आणि म्हणून तर आमची राजकीय स्थिती अशी आहे ना. आणि राजकीय स्थिती चांगली नाही, त्याच्यामुळे सामाजिक नाही ना. सामाजिक नाही म्हणून मग धार्मिक पण नाही. कारण एकावर एक गोष्ट अवलंबून असते, हे लक्षात घ्या. अनेक लोक मग काय म्हणतात, आमचे भारतीय बौद्ध महासभेचे बरेचसे कार्यकर्ते असे म्हणतात, आम्ही काही राजकारणी नाही, आम्ही धार्मिकच आहोत, आम्ही धम्माचं काम करतो. हो, धम्माचं काम करतो, पण इलेक्शनच्या दिवशी मतदान करायला जातो ना, म्हणजे कोणीतरी माणूस निवडतो की नाही, मला कोणाला मत द्यायचं आहे ते, म्हणजे राजकारण करतोच की. आणि मग टाकाला जायचं म्हणून भांड कशाला मागं लपवायचं, जे आहे ते सांगायचं. त्यानंतर बाबासाहेब म्हटले संघटित राहा. तुम्ही महिला संघटित राहिल्या पाहिजे, म्हणजे एका महिलेने दुसऱ्या महिलेला साथ दिली पाहिजे, म्हणजे तुमच्यावरचे होणारे अन्याय अत्याचार होणार नाही, तुमचं शोषण होणार नाही. आणि म्हणून तुमच्या संघटना बनवा आणि तुम्ही संघटित राहा. आता आपले मंडळ आहे, पण मंडळातल्या बाई नाही का एकमेकीची उन्हीधुनी करतात बरेचदा, आहेत की नाही. गट आहेत, बचत गट. ह्या बचत गटाच्या बाई येतात वगैरे, पैसे बिशे जमा करतात आणि मग मागे एकमेकीची हिला असेल तिला तशी एखादी पुढे जात असेल तिला मागं कसं आणायचं याच्यासाठी काम करतात. तर आपण थोडेसे या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी बाजूला सारल्या पाहिजे. पुढे बाबासाहेब म्हणतात, दारूबाज माणसाला घराबाहेर ठेवा. अरे बापरे, आता तर पंचायतच आली. दारूबाज माणसाला घराबाहेर ठेवा. बघा, बायांना सांगितलं बाबासाहेबांनी, कुणाला? महिलांना सांगितलं. बाबासाहेब उगाच बोलत होते का? कुठलाही शब्द मनात आलं की बोलायचे असे होते का बाबासाहेब? एक एक गोष्ट बाबासाहेब 50 वर्षाच्या मागचा आणि 100 वर्षाच्या पुढचा विचार करून बोलत होते. आणि ते बाबासाहेब जेव्हा महिलांना सांगतात की दारूबाज माणसाला घराबाहेर ठेवा, पण आमच्या घराघरात तर सगळं विचित्रच चालू आहे. बापाही पितो, पोरगही पितो, पहिलाही पितो, दुसराही पितो आणि तिसराही पितो, सगळं चालू. कारण की बाबासाहेबांनी हे काय सांगितलं हेच कोणाला कळलं नाही. पण त्या अकोला जिल्ह्यामध्ये एक बाई मिळाली अशी, ताई म्हणे बाबासाहेबाच्या या संदेशाला मी जगली म्हणे. म्हटलं खरंच का? ती दुसऱ्या दिवशी घेऊन गेली घरी, तिचा नवरा घरीच होता. ताई म्हणे हे आहेत म्हणे आमचे साहेब. आता त्यांची कहाणी त्यांच्याच तोंडून ऐकू शकता म्हणे तुम्ही. पण आता म्हणे ते खूप सुधारले, नशा करत नाही, मुलांच्या ट्युशन्स घेतात. आता म्हणे आमचं छान चाललेलं आहे, मी टेलरी काम करते, ते मुलांच्या ट्युशन्स घेतात, आमचा संसार छान चाललेला आहे, सगळं छान चाललेलं आहे म्हणे. पण त्याच्यासाठी मला अनेक उपाय करावे लागले म्हणे. आणि ती क्षमता बाईमध्ये आहे. आता असं म्हणतात की त्या काळामध्ये मोठ्या मोठ्या ऋषी मुनींचे, तपस्व्यांचे म्हणे तपभंग केले बायकांनी. एवढी शक्ती आहे तुमच्यामध्ये, पण आपली शक्ती आपल्यालाच माहित नाही ना काय आहे ते. त्याच्यामुळे असं म्हटलं की नाही, मग तेच माणसं आमच्यावर काठी घेऊन धावतील ना, आम्हाला मारतील ना. असे कसे मारतील? तुम्ही काय करता बा? प्रसंगानुसार वागायला शिकत चला. म्हणजे असं नाही का आता ताईनं सांगितलं उद्योग जात पिऊन आला की मारतो. माणसांना कशा कशा पद्धतीने आपण हँडल करायचं ती कला तुमच्यात आहे, फक्त ती जाणून घेत नाही तुम्ही, समजून घेत नाही. ती जर समजली ना तुम्ही हे करू शकता, आहे तुमच्यात ते गुण, पण तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करता. त्यामुळे हे सगळं होत आहे. पिढ्यानपिढ्या आमच्या बर्बाद होत आहेत. आमची तरुण पिढी वाया चाललेली आहे. आणि म्हणून आपण आपली पूर्ण शक्ती पणाला लावली पाहिजे. यासाठी
अपवाद काही ना काही असतात, असं नाही का सगळेच तसे आहेत. नाही. तर त्याला अपवाद पण आहे, सुधारणारे पण आहेत आणि सुधारल्यानंतर बिघडणारे पण आहेत. पण तरी प्रयत्न करत राहिले तर त्याला यश येऊ शकते. आणि म्हणून प्रयत्न करायला पाहिजे. पण पुरुष हे सर्वश्रेष्ठ नावच त्यांचं पती ठेवलेलं आहे ना. पती, पती म्हणजे आपल्यावर राज्य करणारा, आपण गुलाम. पती देव शब्द बघा ना कसे, नवरदेव पती देव. मग बसवा पाटावर. बरं, पाटावर बसवून पाय धुतलेलं पाणीपट पिण्याची प्रथा आहे. संस्कृतीच भारी विचित्र आहे. आपल्याकडे नाही आहे, हे फार छान आहे. बाबासाहेबांनी आम्हाला काढलं इकडे नाही आहे एवढी प्रथा पाय बी धुण्याची, पण अशी प्रथा आहे. आणि म्हणून त्यांना देव कसं बनवता येईल, पती झाले ना तर त्यांना देव कसं बनवता येईल, ह्याच्यासाठी जर का बाईने त्या वेळी त्या गोष्टीचा वापर केला तर अनेक पती देव बनू शकतात. पण त्याच्यासाठी खूप काही सोसावं लागते, खूप काही सहन करावं लागतं. त्यानंतर बाबासाहेब म्हणतात घर परिसर स्वच्छ ठेवा. आपला घर परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे, नीट नेटकं साफ सुत्र. जिथलं तिथे, जिथली वस्तू तिथे, जिथला कपडा तिथे, जिथलं भांड तिथे. आपण म्हणतो की नाही बोलता बोलता, घर आहे तर होतेच आहे ना कमी जास्त, भांड्याला भांड लागतेच आहे. पण बाबासाहेब म्हटले भांड्याला भांडे लागतील नाही अशी फळी तयार करा आणि जिथलं भांड तिथल्या ठिकाणी लावा, म्हणजे भांड्याला भांड लागणार नाही. आता बघा, बाबासाहेबांनी हा जो उपदेश दिला हा किती अर्थाने वापरता येऊ शकते आपल्याला. पण त्याच्यासाठी आपल्याला तेवढी आपली बौद्धिक क्षमता उंचावावी लागेल ते समजण्यासाठी. आणि ते ज्यांची उंचावेल ते समजा बदलले समजायचं, त्यांच्यात बदल झालेला आहे 100%. आता आपले घर छानच आहेत, बऱ्यापैकी चांगलं चाललेलं आहे अनेकांचं, पण अनेक लोक अजूनही तसेच दिसतात, अनेक दिसतात बदल. तो बदल झाला पाहिजे. आपलं झोपडं असेल ना, रमाईचं झोपडं होतं, पण नीट नेटकं साफसूत्र स्वच्छ असं राहत होतं की असं म्हणतात जुने लोक की दाराची म्हणजे अंगण सांगते घराची कडा. इथे उभं राहिलं की घरात काय काय असेल ते इथूनच सांगू शकता येते, एवढं असलं पाहिजे. आणि म्हणून आपलं घर नाही तर घरातून कचरा काढायचा आणि ढकलायचा रस्त्यावर तर काय होईल, रस्त्यावर घाण होईल ना. आपलं घर स्वच्छ केलं ना रस्ता घाण करता का नाही. आता स्वच्छ भारत अभियान चालू केला होता म्हणा, नेतेच लागले होते झाडू खराटा घेऊन मारला, ते आपल्या गावापर्यंत नाही आले वाटते नाही का आले होते का, चला आले होते, चांगली गोष्ट आहे. आणि म्हणून स्वच्छता सर्वतोपरी आपण राखली पाहिजे. आपलं घरदार, आता मोठे मोठे आपले घर आहेत, सगळ्या वस्तू आहेत, सगळे साधन सामुग्री आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण करत आहोत. आता फार मोठा बदल झालेला या बाबतीमध्ये. तो काळ फार वेगळा होता, ज्या काळात बाबासाहेबांनी हा संदेश दिला होता तो काळ फार वेगळा होता आणि म्हणून बाबासाहेबांनी हा दिला होता. आता ह्या सगळ्या गोष्टीची तेवढीशी गरज राहिली नाही, पण काही लोक असतात आणि म्हणून आपण त्या गोष्टी बोलत राहणं, बाबासाहेबांनी काय सांगितलं हे सांगणं गरजेचं आहे. त्यानंतर बाबासाहेब म्हणतात अनिष्ट चालीरीती आणि प्रथा मोडीत काढा. जेवढे काही अनिष्ट चालीरीती आपण पाडतो त्या सगळ्या मोडून टाका आणि चांगलं जीवन जगायला लागा, जेणेकरून तुमच्याकडे बघतानाच लोकांना वाटलं पाहिजे की हे बौद्ध लोक आहेत. यांचं राहणं, यांचं बोलणं, यांचं वागणं, यांचं घर, यांचं दार हे सगळं काही बौद्धांसारखं दिसलं पाहिजे. असं आपण आचरण करावं, असं घरदार सगळं काही ठेवावं, जेणेकरून माणूस बौद्ध चालता बोलताना वागताना तो बौद्धच दिसला पाहिजे, असं वागणं असावं. आपल्या घरात कोणी आला तर आपण बौद्ध दिसतो, कारण की फोटो लावलेले असतात ना बाबासाहेब बुद्धाचे, नाही का. तर फोटो लावल्याने बौद्ध होता येत नाही खऱ्या अर्थाने, पण आम्ही नेमकं तेच केलं. कारण की त्या फोटोची गरज कधी पडते, आपल्या घरी लग्न असलं तेव्हा, बाकीच्या दिवशी ते भिंतीवरच टांगून टाकते. मग लग्नाच्या वेळी गरज पडते, घरात परित्रण घ्यायचं तेव्हा गरज पडते, बाकीच्या दिवशी बाबासाहेब तुम्ही तिथंच राहा बरं, आम्हाला करायचंय तसंच आम्ही करू, असं चाललेलं आहे आपलं. आणि म्हणून बाबासाहेबांनी जे सांगितलं ते आपल्याला आचरणात उतरवता आलं पाहिजे, तर बाबासाहेबांची चळवळ पुढे जात आहे
असं वाटेल आणि त्या पद्धतीने येणाऱ्या पिढीला आपण हे सगळं तसंच्या तसं देऊ शकतो आणि ती पिढी चांगली निर्माण करू शकतो. तर या भारतीय बौद्ध महासभेचं जे 4थं राष्ट्रीय अधिवेशन 6वं राष्ट्रीय अधिवेशन झालं होतं ते ठराव सांगता सांगता मध्येच मी सांगते आणि विषय थांबवते की बौद्ध महिलेनी गळ्यात काळं घालू नये कारण ते गुलामीचं प्रतीक आहे. त्याऐवजी सफेद मोत्याची माळ किंवा सोन्याची चैन घालावी. त्यामध्ये 24 आरे चक्र असलं पाहिजे. डोरले वाटी डोरले गळ्यात परिधान करू नये कारण नवरा मेला तर ते डोरले काढण्याची काही काही भागात प्रथा आहे आणि म्हणून असे दागिने परिधानच करू नका जिथे काही अशी संस्कृती दडलेली आहे आणि म्हणून ते आपल्या धम्माचं प्रतीक आहे. 24 आऱ्याचं अशोक चक्र तर ते वापरा. आता हे सांगताना काही भिक्खूंनीही पेरलेलं आहे बघा. विषय वाढत जाते कारण की नाही सांगितलं तुम्हाला अज्ञानात ठेवलं तर मग तुम्ही एकाचे 2 अर्थ लावू शकता. याच्यावरती ह्या चक्रावरती काही भिक्खू बोलले की म्हणे हे बरोबर आहे का म्हणे भारतीय बौद्ध महासभेने ठराव घेतला की महिलांनी अशोक चक्र गळ्यात घालावं. हे योग्य नाही म्हणे कारण की पती पत्नीचा संबंध येतो आणि 24 आऱ्याचं चक्र गळ्यात घातणं चांगलं आहे का? तर 24 आऱ्याचं चक्र काय आहे? धम्माचं प्रतीक आहे. त्यामध्ये 12 आऱ्या अंधाराच्या म्हणजे अज्ञानाच्या आणि 12 आऱ्या हे प्रकाशाच्या म्हणजे ज्ञानाच्या सांगितलेल्या आहेत. तत्वज्ञान आहे त्याच्यामध्ये. वाईट काय आहे? आणि मग तसंही काय भगवान बुद्धांनी सगळ्यांना संन्याशी व्हायला सांगितलं का? भगवान बुद्धांनी व्यभिचार करू नका म्हटले. व्यभिचार पती पत्नीच्या संबंधाला त्यांनी नकार दिला नाही, वाईट म्हटलं नाही. पण आता आमच्यामध्ये अज्ञान पेरणारे अनेक लोक आम्हाला अनेक पद्धतीने सांगतात. आता देव मानणारे धर्माचे लोक त्यांच्या धर्माचे प्रतीक परिधान करतात. उदाहरणार्थ मुस्लिम महिला असेल ना ते असं अर्धचंद्र कोरीचं तिच्या गळ्यामध्ये असते. ख्रिश्चन महिला असेल की नाही तो क्रॉसचं चिन्ह तिच्या गळ्यात असते. बंगाली बाई असेल की नाही तर तो पिवळा धागा आणि पांढरा लाल कड तिच्या हातात असते. ते त्यांच्या धर्माचे प्रतीक वापरतात. मग बौद्ध बाईने तिच्या धर्माचं प्रतीक वापरलं तर काय वाईट आहे? आम्ही तर देव वगैरे काही मानत नाही ना. आपल्या धर्माचं ते प्रतीक आहे. त्यामध्ये सिद्धांत आहे, सिद्धांत तत्वज्ञान आहे त्या चक्रामध्ये आणि म्हणून ते परिधान केलं पाहिजे. पण त्याच्यावरती अशा अनेक टीकाटिप्पणी चालतात आणि म्हणून स्वीकारताना डोळसपणे स्वीकारलं पाहिजे आपण. त्यानंतर भांगात कुंकू घालू नका. तेही बौद्ध धम्माच्या रासाचं एक प्रतीक आहे भांगातलं कुंकू. त्यानंतर टिकली तुम्हाला पाहिजे तशी लावू शकता पण फार मोठी लावायची नाही. काळी निळी हिरवी पिवळी कशी लावा, खूप मोठी लावायची नाही. त्यानंतर लग्नामध्ये बौद्धांच्या लग्नात हिरवा चुडा घालायचा नाही. हळदी लावायच्या नाही. हळदी हा वेगळा एक माणसांना शुद्ध करण्याच्या प्रकारातून ब्राह्मण लोकांनी सुरू केलेला प्रकार आहे आणि पुढे याची एक संस्कृती बनली आणि आज सगळे लोक हळदीचा एक काय म्हणतात एन्जॉयमेंट म्हणून आम्ही लावतो म्हणतात. जेव्हा आम्ही सांगतो की नाही एन्जॉयमेंट म्हणून लावतो म्हणतात. वाटेल तेवढे उत्तर असतात लोकांकडे पण त्याच्या मागचा इतिहास लोक काही बघत नाही अजूनही. आता त्या इतिहासाकडे जाण्याची गरज नाही म्हणतात. आम्ही चालू दे आमचं सगळं एन्जॉयमेंटचं काम चालू आहे. आता आधीचे लग्न हळदीचे लावायचे की नाही तर घरामध्ये लावायचे हळदी आधी. आता राजरोसपणे मंडपात लावतात आणि लाईव्ह टेलिकास्ट सुरू राहते. आणि मग काही बाया असतात की नाही आधी वंदना घेतली बरं परित्राण घेतात आधी. बौद्ध लोकांचे भारी काम आहे. आधी परित्राण घेतला, परित्राणात शील ग्रहण केलं आणि मग आता ते सुरू झाली हळद लावणे. लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे आणि मग तिकडून येतात मजाकी बाया जे असतात नाही आजी असेल वहिनी असेल मेवणी असेल तर मग ते हळदी लावताना इकडून उचल ना अशी लावू दे. ते लाईव्ह टेलिकास्ट चालू आहे बरं. इकडून उचल अशी कर तशी कर वर उचल अमुक कर तमुक कर. अश्लील चाळे करतात तो हळदीच्या वेळेला. सोप्या भाषेत म्हणायचं झालं तर सील घेतलेला आहे एकीकडे. बौद्ध म्हणून घेतो आम्ही स्वतःला आणि हे सगळे धिंगाणे घालतो त्या हळदीच्या नावाखाली. आणि म्हणून हा पैशाचा अपव्यय आहे खऱ्या अर्थाने. त्या हळदीचा इतिहास वाचावा लागेल आपल्याला, समजून घ्यावा लागेल. आणि म्हणून बौद्धांनी हळदी लावू नये हा ठराव झालेला आहे. हिरवा चुडा लग्नात घालायचा
नाही. हिरवा रंग कोणत्या धर्माचं प्रतीक मानलं जाते? कोणत्या? बोला की. नाही माहीत? मग बोलायचं ना. आपल्या तोंडाला कुलूप थोडी काय लावलेलं आहे, विपश्यना शिबिर थोडी आहे आपलं बोलायचंच नाही म्हणायला. मग तो झेंडा आणून इथे लावला तर चालते का? का बरं? झेंडाच आहे ना शेवटी, रंग बदललाय, लावू शकतो ना आपण. मग झेंडा चालत नसेल त्या रंगाचा तर बांगडी का चालते? संशोधनाचा विषय, संशोधन करा. नाही केलं तर मागे पुढे पाहू आपण, संधी मिळेल तशी. वेळ नाही ना ह्या सगळ्या गोष्टी बोलायला आता. आणि म्हणून हिरवा चुडा हातात घालायचा नाही, तोही आपल्या अन्याय अत्याचाराचं प्रतीक आहे. त्यानंतर बाशिंग बांधू नये, फेटा टोपी बांधू नये. आता किरायने घेतात आमचे नवरदेव लोक फेटणे, कारण की व्हिडिओ शूट करतात ना, तर ते पाहिजे की नाही, तर ते मग घेतात, बांधतात. मग आमच्यासारखे जर बोधाजारी असतील विधीला तर आम्ही म्हणतो ते काढून ठेवा. आणि म्हणून टोपी किंवा बाशिंग बांधायचं नाही. लग्नामध्ये अक्षता वापरायच्या नाही. आता बऱ्यापैकी नाही वापरत, काहीच लोक वापरत असतील तर माहित नाही. फुलं वापरायची त्याऐवजी, कारण की अक्षता म्हणजे काय, धान्य आहे ना, जे खायला लागतात आपल्याला. त्या विनाकारण नाश कशाला करायचे, त्याची काय गरज आहे. फुलं वापरायचे शुभेच्छा देण्यासाठी, स्वागत करण्यासाठी. त्यानंतर पतीच्या निधनानंतर बाईच्या गळ्यातली गाठी तोडायची नाही, तिचे जोडवे काढायचे नाही, तिची बांगडी फोडायची नाही. मृत व्यक्तीच्या कपाळावर रुपया लावत असाल तर तो लावायचा नाही. तोंडात पानाचा विडा, तुळशीचं पान, सोन्याचा मणी टाकायचा नाही. माणसं सोनं खात नसतात, मग जिवंतपणी जो माणूस सोनं खात नाही, मेल्यानंतर सोनं का टाकतात? हे ठराव आपले झालेले आहेत. त्यानंतर लग्नात हुंडा देऊ नये किंवा घेऊ नये. कायद्याने गुन्हा आहे, संविधानाच्या माध्यमातून, पण अजून लोक करतात. पुन्हा ठराव घेतला संस्थेने की लग्नामध्ये हुंडा देऊ नये किंवा घेऊ नये, आणि म्हणून हुंडा देऊन पोरीचे लग्न करू नका आणि सून घरात आणताना तिला हुंडा मागू नका. पण आम्ही देत असतो म्हणा, या हाताने नाही तर या हाताने लोक देतात, अनेक लोक देतात. पण त्यामुळे गरीब लोकांचं फार मरण होते. त्या असल्या ज्यांच्याकडे आहे ते देतात, आणि त्यामुळे जे लोक देऊ शकत नाही त्यांचं फार मरण होते. आणि म्हणून त्या प्रथा बंद केल्या पाहिजे, पण त्या चालू आहेत. लोक काही करतात, पण ह्या सगळ्या गोष्टी चालवतात. त्यानंतर आई वडिलाच्या अंतिम संस्काराच्या वेळी त्यांना अग्नी देण्याचा अग्निसंस्कार करण्याचा अधिकार मुलाप्रमाणेच मुलीला सुद्धा राहील. असे 13 प्रकारचे ठराव त्या अधिवेशनात पारित झाले, आणि तेव्हापासून अनेक प्रकारचा बदल सुरू झालेला आहे. लोक ह्या सगळे बदलात सहभागी होत आहेत. आता बघा, तुम्ही जर नागपूरला गेले तर ह्या 2004च्या आधी नागपूरच्या दीक्षाभूमीवर पांढऱ्या माळ विकायला येत होते का? ज्यांना कोणाला माहित असेल त्यांनी विचार करायचा आणि सांगायचं. तर येत नव्हते. पण हे ठराव पारित झाल्यानंतर आता महिला बदलायला लागल्या आहेत, काळ्या गाठ्या सोडून पांढऱ्या माळ घालायला लागलेल्या आहेत, आणि म्हणून आता छान गाठ्या विकायला येत असतात. चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर राहू द्या, नागपूरच्या राहू द्या, किंवा जिथे कुठे आपले धार्मिक कार्यक्रम होतात तिथे हे लोक विक्रीला आणतात, कारण की आता लोक घेतात, त्या वस्तू लोक विकतात. आणि म्हणून हा मोठा बदल होत आहे. आता मरणाच्या वेळेला हे सगळे सोपस्कार करणं बंद झाले. पुन्हा एक, विधवा महिलेनी आपल्या कपाळाला टिकली लावायची आहे. नवरा मेला म्हणून टिकली लावणं बंद करण्याची प्रथा मोडून टाकायची आहे. नवरा मेला म्हणून तिने काय जगणं बंद करायचं आहे का? जगण्याचा अधिकार नाही तिला. ते मनुस्मृतीने सांगितलं होतं, नवरा मेला तर चितेवरती जा म्हणून, आत्महत्या करा म्हणून नवऱ्याच्या बरोबर. संविधान आपल्याला जगायला शिकवते. आणि म्हणून टिकली आम्ही जन्माला आलो तेव्हाच मायनं लावली होती ना, थोडीशी काळझळाची, मग ते काही कुणाच्याच नावाची नव्हती ना. आणि म्हणून ती आम्ही कधी मरेपर्यंत लावू शकतो. नवरा नाही आहे आणि म्हणून टिकली लावायची नाही असं काहीही नाही. आणि म्हणून हे सगळे जे ठराव आहेत
हे ठराव आता अंमलात येत आहेत संपूर्ण भारतभर. या सगळ्या गोष्टीचा उहापोह होत आहे आणि बऱ्यापैकी बदल होत आहे. त्या बदलात तुम्ही सुद्धा सहभागी व्हाल अशी अपेक्षा करते आणि या विषयाला इथेच पूर्णविराम देते. आपण सर्वांनी हे दोन्ही विषय ऐकून घेतले त्याबद्दल तुम्हा सर्वांच्या प्रती मंगलकामना व्यक्त करते. तुमच्या कुटुंबियांच्या प्रती मंगलकामना व्यक्त करते आणि या विषयाला इथेच थांबवते. नमो बुद्धाय. जय भीम. जय भारत.